नमस्कार. स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपल्याला गोडच्या भाजीचा म्हणजेच माठल्याच्या भाजीचा झुणका बनवायचा आहे, म्हणजेच कोरडं पिठलं बनवायचं आहे. ह्या रानभाजीचा झुणका नक्कीच बनवून बघा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा. चला मग गोडची भाजी म्हणजेच माठल्याच्या रानभाजीचा झुणका कसा करायचा ते बघूया. आज आपल्याला गोडच्या भाजीचा म्हणजेच माठल्याच्या भाजीचा झुणका बनवायचा आहे. ही भाजी चिवईच्या भाजीसारखीच दिसते, मात्र चिवईच्या भाजीपेक्षा ह्या भाजीचे पानं थोडे मोठे असतात. आता आपण या भाजीला खुडून घेऊ. भाजीचे पानं व कोरड्या काड्याही घ्यायच्या. आपण भाजीला निवडून खुडून घेतलेले आहे. आपण आता ह्या भाजीला धुवून घेणार आहोत. ह्या भाजीमध्ये माती वगैरे असते, त्यामुळे 2-3 वेळा पाणी वापरून स्वच्छ धुवून घ्यायची ह्या भाजी. गोडची भाजी धुवून तयार आहे. आपल्याला गोडच्या भाजीचा झुणका बनवायचा आहे. त्यासाठी हे बेसन पीठ लागेल. भाजीमध्ये मावेल एवढं बेसन पीठ घ्यायचे. झुणका म्हणजेच कोरडं पिठलं बनवण्यासाठी हे आपण इतर मसाले घेतलेले आहेत. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. 10-15 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे. 3 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या आणि चवीनुसारच हळद मीठ घेतलेलं आहे. आता आपण गोडच्या भाजीमध्ये बेसन पीठ टाकून घेऊ. चवीनुसार हळद मीठही टाकून घेऊ. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तीन 4 पळे आपल्याला तेल लागेल. तेल आपण गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ, जिरं घालून घेऊ. जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर आपण कापून ठेवलेला कांदा लसूण घालून घेऊ. आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया. सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे. आता आपण चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला गोडच्या भाजीमध्ये जे आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते घालून घेऊ. आपल्याला हा झुणका शिजवण्यासाठी पाणी वगैरे वापरायचं नाही. जेवढं पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे तेवढंच याच्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे हा झुणका तेलावर शिजणार आहे. आता मिक्स करून घेऊ, म्हणजे खालची जी फोडणी आहे ती जळणार नाही. मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हा झुणका पसरवून ठेवायचा आहे. मंद गॅस करून वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे. अधूनमधून झाकण उघडून आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली वर करून घ्यायचं आहे. म्हणजे खालची बाजू वर करायची आणि वरची बाजू खाली करायची, जेणेकरून आपला झुणका हा व्यवस्थित शिजेल.
आणि व्यवस्थित पसरवून वरून झाकण ठेवून घ्यायचं आणि हा गॅस मंदच ठेवायचा, म्हणजे आपला झुणका हा जळणार नाही. झाकण काढून परतण्याची कृती आपल्याला 5-6 वेळा करावी लागेल, जेणेकरून आपला झुणका हा व्यवस्थित शिजेल. आपला झुणका हा कोरडा झालेला आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला आहे. शिजला की नाही ते पाण्यासाठी खाऊन चेकही करू शकता. तर मग नक्कीच करून बघा गोडच्या भाजीचा म्हणजेच माठल्याच्या भाजीचा झुणका. झुणका म्हणजेच कोरडं पिठलं. आणि ह्या गोडच्या भाजीला म्हणजेच माठल्याच्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात तेही नक्की सांगा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत राहतील. व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.